विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवून निकाल दिल्याचा आरोप कायदेतज्ञ आणि ठाकरे गटाचे पक्षकार ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केला आहे। विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षालाच राजकीय पक्ष असल्याचं सांगत निकाल दिल्याचा आरोप सरोदेंचा आहे। दोन मित्र होते आणि ते दोघ जण भेटले पारावर। तर तो मित्र म्हणाला की माझ्या बकरीने अंड दिलाय। तो म्हणाला रे बकरी कुठे अंड देत असते का? म्हणे माझ्या बकरीने दिलाय अंड। तर तो खूप भांडायला लागला। तेव्हा तो म्हणाला चल मी दाखव तुला, चल म्हणे दाखव बकरीने कसं अंड दिलं। घरी गेले ते त्याच्या, तर त्यांनी त्याच्या कोंबडीचंच नाव बकरी ठेवलं। राहुल नार्वेकर यांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलेलं आहे। तुम्ही काही सांगावं ते उद्धव साहेबांच्या विरुद्धच निकाल लागणार। एवढी गॅरंटी लोकांमध्ये बेकायदेशीरते निर्माण झालेली आहे की अन्यायच होणार असं निर्माण झालेलं आहे। हे चित्र काही लोकशाहीसाठी चांगलं आहे का? हा प्रश्न महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेने विचारला पाहिजे असं माझं मत आहे। अन्याय होणार, चुकीचेच होणार, हा जो लोकांचा विचार होता त्याचा अपेक्षाभंग राहुल नार्वेकर यांनी केला नाही, मात्र लोकशाहीचा अपेक्षाभंग केलेला आहे, संविधानाचा अपेक्षाभंग केलेला आहे। माझं म्हणणं आहे की संविधानाची हत्या केलेली आहे। पक्षांतर कसं करायचं याबद्दलची एक बेकायदेशीर बाराखडी प्रस्थापित करणारा निर्णय म्हणून राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाकडे आपल्याला बघायला पाहिजे। सामान्य माणूस आज पक्षांतर बंदी कायद्याबद्दल जाणून आहे, त्याला माहिती झालं की पक्षांतर बंदी कायदा काय आहे आणि त्यासाठी एकनाथ शिंदे, त्यांना फूस लावणारे देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचे आपण आभार मानले पाहिजे की कायदेविषयक प्रबोधन एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी घडवून आणले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।